कर भावी शिक्षक हो, TIT टेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जे आता मे जूनमध्ये होणार आहे त्यासाठी आपण सराव प्रश्न घेत आहोत. तर सरावामध्ये आपण 2017च्या क्वेश्चन पेपर सोडवत आहोत. यामधील 21वी प्रश्नपत्रिका आपली आलेली आहे. तर यामध्ये पहिल्या पार्ट 1मध्ये आपण 15 प्रश्न पाहिले, पार्ट 2मध्ये 15 प्रश्न पाहिले. आता पार्ट 3मध्ये आपण ह्या 21व्या प्रश्नपत्रिकेतील 15 प्रश्न अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुम्हाला टेटसाठी सरावासाठी ह्याचा उपयोग होईल. तर मी जे हे पुस्तक वापरत आहे ते विद्याभारती प्रकाशनचं आहे. तर यामध्ये एकूण 2017ला झालेल्या 29 प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर एक सराव प्रश्नपत्रिकासुद्धा अवेलेबल आहे. तर एकूण 6000 प्रश्नांचा या ठिकाणी काय होणार आहे, तुम्हाला सराव होणार आहे. तुम्ही हे पुस्तक अभ्यासू शकता. याच्यामध्ये किती सांगितले मी, 29 तर यामध्ये 29 प्रश्नपत्रिका व एक सराव प्रश्नपत्रिका आहे. अशा प्रकारे 6000 प्रश्न इथं एकत्रित आपल्याला अभ्यासायला मिळणार आहेत. तर चला पाहूया आपली जी 21वी प्रश्नपत्रिका आली आहे त्यातील 31 पासून 45 पर्यंतचे प्रश्न. त्यामध्ये 31 नंबरला गणितचा प्रश्न आलेला आहे घातांकावर आधारित. तर 8चा घन वजा 7चा घन छेदस्थानी आहेत 8चा वर्ग अधिक 8 गुणिले 7 अधिक 7चा वर्ग. तर गणित सोडवायचं कसं या ठिकाणी ह्यांचे घन लिहून घेऊन वजाबाकी करायची, वर्ग लिहायचा, ह्यांचा गुणाकार करायचा आणि काय करायची, यांची बेरीज करायची. तर मी गणित सोडवलेलं आहे. तर 8चा घन किती येतो, 8चा घन येतो 512 आणि 7चा घन येतो 343. त्यानंतर खाली 8चा वर्ग सांगितला होता 64, 7चा वर्ग 49 आणि 8 7 56. आता यांची वजाबाकी येते 169 आणि या सर्वांची छेदस्थानी बेरीज येते 169 आणि 169 एके 169 म्हणजे उत्तर येते 1. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतरचा प्रश्न आहे कुचाळी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर कुचाळी म्हणजे कुचेष्टा. आणि कुचाळीच्या विरुद्धार्थी विचारले असते तर वाखाणणी, स्तुती, प्रशंसा हे काय झाले, कौतुक या शब्दाचे समानार्थी शब्द. तर कुचाळीच्या विरुद्धार्थी होणार कुचेष्टा. त्यानंतर दिलेल्या पर्यायातून श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य आकृती निवडा म्हटलेत. तर या ठिकाणी इथं एक रेष आलेली आहे. बघा या ठिकाणी आकृतीमध्ये इथं एक रेष आलेली आहे. नंतर ह्यांची दिशा विरुद्ध दिशेला बदलून नंतर एक रेष वाढवण्यात आलेली आहे. परत विरुद्ध दिशेला बदलून आणखीन एक रेष वाढवण्यात आलेली आहे. नंतर या ठिकाणी ही आकृती विरुद्ध दिशेला करून एक रेष आहे. आता काय होणार, ही आकृती विरुद्ध दिशेला करून 2 रेषा होणार. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्यांच्या खाली A, B, C आणि D अशी 4 विधाने आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. जर आता काय आहे बघा विधान, जर मी वेळेवर माझे गृहपाठ केले तर मला त्याचे गुण मिळतील. वेळेवर गृहपाठ केले तर मला त्याचे गुण मिळतील असे म्हटलेले आहे. आता पर्याय काय आहेत, काय हे केले जर मी वेळेवर गृहपाठ केले, मी वेळेवर गृहपाठ केले नाही, मला त्याचे परिणाम मिळाले नाही. आणि पर्याय कसे आहेत, A व C, B व C, D व A, C व D. आता पहिला पर्याय पाहू, A व C म्हटलेत. जर मी वेळेवर गृहपाठ केले मला त्याचे परिणाम मिळाले, A व C झाले. त्यानंतर काय म्हटलेत B व C, मी वेळेवर गृहपाठ केले नाही मला त्याचे परिणाम मिळाले. नंतर काय म्हटलेत D व A. D काय म्हटलेत, मला त्याचे परिणाम मिळाले नाही A जर मी वेळेवर गृहपाठ केले. पर्याय D काय म्हटलेत, मला त्याचे परिणाम मिळाले नाहीत. चौथं तर काय होणारच नाही.
तर पहा याचं काय उत्तर होईल. जर मी वेळेवर माझे गृहपाठ केले तर मला त्याचे गुण मिळतील. म्हणजे जर मी वेळेवर गृहपाठ केले तर मला त्याचे परिणाम मिळाले. म्हणजे कसं होणार पहा, जर मी वेळेवर गृहपाठ केले तर मला त्याचे काय म्हणतात परिणाम मिळाले. म्हणजेच वेळेवर त्याचे गुण मला मिळतील असा त्याचा अर्थ होतो. म्हणून याचं उत्तर होणार पर्याय क्रमांक ए व सी. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब. क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. पहा, उतू गेलेल्या दुधावर रडून काही फायदा नसतो अशा अर्थाची ही एक म्हण आहे. तर पहा, टू बी हॅपी अँड सॅटिस्फाईड अबाउट वॉट एव्हर हॅज बीन डन. टू शाऊट आफ्टर ड्रिंकिंग ऑल द मिल्क. टू बी सॅड बिकॉज ऑल ओव्हर मिल्क हॅज टर्न सोर. टू बी अनहॅपी अबाउट वॉट कॅनॉट बी अनडन. याचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, टू बी अनहॅपी अबाउट वॉट कॅन बी अनडन. त्यानंतरचा प्रश्न आहे, हेलसिंकी ही टिमटिमची राजधानी आहे. तर तुम्हाला देश व त्यांच्या राजधान्या वाचावे लागतील. सामान्य ज्ञान या घटकाखाली हा प्रश्न आलेला आहे आणि असे प्रश्न विचारले गेलेले आहेत 2017ला आणि 2023ला सुद्धा. त्यामुळे तुम्ही सर्व देश व त्यांच्या राजधान्या, राज्ये व राजधान्या वाचून घ्यायच्या आहेत. तर फिनलँड या देशाची राजधानी आहे हेलसिंकी. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. झोंबणे, झोंबाट, टके टोनपे, टसटसजीत. तर या ठिकाणी पहा, टके टोनपे हा अशुद्ध शब्द आहे. त्यानंतर आकाशामध्ये वीज चमकते जेव्हा दोन ढग काय तर एकमेकावर पडतात, एकत्र येतात, एकमेकासोबत टक्कर करतात, काय विद्युत ऊर्जेची देवाणघेवाण करतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, विद्युत ऊर्जेची देवाणघेवाण करतात असं याचं उत्तर येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, संपूर्ण दिसतो का. फुली चिन्ह बदलण्यासाठी आणि दिलेल्या समीकरण समतोल करण्यासाठी गणिती चिन्हाचे अचूक संयोजन निवडा. तर या ठिकाणी तुम्ही पर्यायातील ही चिन्हे ठेवून हे समीकरण काय होते, काय समतोल होते का ते पाहायचे. पहिला ठेवले तर होत नाही, दुसराही ठेवून पाहिले तेही होत नाही, तर तिसऱ्याला होते पहा. 15 × 90, नंतर भागिले 90 भागिले 10 9, नंतर अधिक दिलं 9 + 3 = 12. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य ठरते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सूचना. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर किंवा शब्द किंवा संख्या निवडा. कुत्रा, तसं कुत्र्याची पिल्लू म्हणजे पिल्लू दर्शक शब्द विचारलेले आहेत. कुत्र्याच्या काय म्हणतात, ह्याला पिल्लू म्हणतात. मग तसंच पिल्लू दर्शक शब्द कुत्र्याचं पिल्लू. तसंच सिंहाचं, ह्या पहा, सिंहाचा छावा हे इंग्लिशमध्ये इथं आलेलं आहे. सिंह कब म्हणजे लायन कब, सिंह छावा असं इथं हवं होतं, परंतु त्यांनी इथं हा मराठी शब्द दिलेला आणि हा इंग्रजी शब्द दिलेला आहे. तर त्या ठिकाणी इंग्लिश व्हर्जनमध्ये सुद्धा हा हे प्रश्न असतात. ते तेव्हा जर तुम्हाला इथं अर्थ कळला नाही तर तुम्ही इंग्लिशमध्ये तेथील प्रश्न वाचून त्याचा अर्थ लावू शकता. तर इथं लायन कब म्हणजे सिंह क हे याचं योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, जर घड्याळामध्ये 8:52 वाजले असतील तर पाण्यामध्ये काय वेळ दिसेल. आणि याचं उत्तर येणार आहे 9:38 आणि ही वेळ 8:52 ही 9:38 सारखी दिसणार आहे. दिलेल्या चारापैकी वेगळी असंबंध असणारी आकृती शोधून काढा. असंबंध असणारी आकृती शोधून काढा म्हटले तर पहा, या ठिकाणी सेम आलेलं आहे टोकांना, इथं पण सेम, इथं पण सेम. तर या ठिकाणी ए मध्ये वेगळं आलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्यरात्रीचे 12 पूर्वीचे 2 तास म्हणजे. आता मध्यरात्रीचे 12चे पूर्वीचे 2 तास म्हणजे 11 10 म्हणजे 10 वाजलेले आहेत. तर किती रात्रीचे 10 वाजलेले असणार आहेत. तर पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या अक्षरांच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत, ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायापैकी एक आहे. तर या ठिकाणी पहा, गाळलेल्या ठिकाणी ह्याच्यातील क्रम ओळखून आपल्याला या ठिकाणी कोणता पर्याय फिट होतो ते पाहायचे आहे. तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक ए योग्य फिट बसत आहे. तर या ठिकाणी पहा, बीच्या आधी ए आहे
त्यामुळे इथं बीच्या आधी ए घ्यायचं. इथं पण बीच्या आधी ए येणार, त्यामुळे पर्याय क्रमांक इथं ए फिट बसत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ट्रिस्ट विथ डेस्टिनी. ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण कुणी लिहिले? तर पहा, आपल्या या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे, कारण मी 15 प्रश्नांचे गट केलेले आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू. तर यापूर्वीचे पण 2 व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारच्या 2017ला क्वेश्चन पेपर आल्या होता याचा आढावा घेता येईल. यानंतर यातील पुढच्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे 15 प्रश्न अभ्यासणार आहोत. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. ऑल दी बेस्ट.